संपज्योती नमोस्तुते. आता यावेळी कोणाचा फोन आला बाई? हॅलो, कोण? अगं ताई, हा बोल की ग. आज कशी सवड झाली तुला मला फोन करायला? काय सांगतेस? दिनूचं लग्न ठरलं? वा वा वा, त्याला माझ्याकडून अभिनंदन सांग. हो हो. काय म्हणतेस? पुढच्या महिन्याची लग्नाची तारीख पण फिक्स झाली? वा, छान छान छान. हो ग, हो मी नक्की येणार लग्नाला. हो हो बाई, अगदी 8 दिवस आधी येते, मग तर झालं का? काय म्हणतेस? हो, चालू आहे ग. सिद्धीसाठी सुद्धा स्थळ पाहणं चालू आहे. अगं त्यासाठी तर सुनील आणि सुनबाई आणि सुनील गेलेत ना, दोघ जण सातारला. हो, हे बघ, प्रयत्न तर सुरू आहे. पण काय आहे ना, एखादं स्थळ आपल्याला पसंत असेल तर देण्या घेण्यामध्ये फिसकटतं, आणि एखादं स्थळ आपल्या बजेटमध्ये असेल तर या मुलांची पसंती होत नाही. मग सांग बघू काय करायचं. बर, ते जाऊ दे. तू कशी आहेस? ठीक आहेस ना? हो हो, मी पण ठीक आहे. हे बघ ताई, फोन ठेवते हा. नाही ग, भाजी करायची अजून. सिद्धी येईल ना इतक्यात ऑफिसवरून. हो 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 हो, घेईन मी, काळजी घे. तू पण घे काळजी. हो, ठेवते ठेवते. चांगलं झालं, दिनूचं लग्न ठरलं. देवा, माझ्या सिद्धीचं सुद्धा कार्य लवकर सिद्धीला लागू दे रे बाबा. भाजी टाकून घेते आधी पटकन. सिद्धी, बेल वरून सिद्धी. ये, ती पिशवी दे. आणि हो, पटकन हातपाय तोंड धुवून फ्रेश हो. मी चहा ठेवते. हा, गरमागरम चहा. घे, गरम गरम चहा पी. ऑफिस मधून आल्यावर दमायला होतं ना. घे. सिद्धी, तुला एक गंमत सांगू का ग? अगं ना, आज अजिंक्य आणि शीतलचं लग्न झालं. अगं कोणत्या म्हणून काय विचारते? माझ्या आवडीचं सिरियल आहे ना, लागी र झालं जी, त्याच्यामध्ये. अगं त्या दोघांनी चक्क सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं. हो, आणि लग्नासाठी होणारा खर्च आहे त्याची एफडी केली. बघ ना, त्यामुळे त्यांचा खर्च वाचला, घरातल्या माणसांचा त्रास कमी झाला, शिवाय घरातल्या लोकांची जबाबदारीही कमी झाली. हे किती चांगला विचार आहे ना. अगं नॉर्मल लग्नामध्ये जसं असतं ना, तसंच सगळं असतं याच्यामध्ये. म्हणजे असा विवाह सोहळा मी प्रत्यक्षात कधी बघितला नव्हता, पण आज ते सिरियलच्या निमित्ताने बघितला. आपल्या लग्नामध्ये कसे विधी असतात ना, सगळे विधी तसे त्याच्यामध्ये होते. म्हणजे बघ ना, भटजी असतात, घोडा असतो, वाजंत्री असते, वरात असते. तेच विधी, तीच मजा, तीच गंमत, तोच आनंद या लग्नामध्ये होता. मग कर्ज काढून लग्न समारंभ करणारी सामान्य माणसं अशा सामूहिक विवाह सोहळ्याचा विचार करताना आपल्याला दिसत नाहीत. बघ ना, पैसे नसतात म्हणून कितीतरी मुलींची लग्न उशिरा होतात, किंवा काही जणींची तर होत सुद्धा नाही. मुलीच्या लग्नासाठी बाप कर्ज काढतो, आयुष्यभर फेडत बसतो. कर्ज फिटलं नाही तर आत्महत्या, नाहीतर व्यसनांचा आधार. हे सिद्धी, तू पण असं सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न कर ना. अगं अगं चिडू नकोस, मी सहज विचार मांडला. अगं रागात जाऊ नको सिद्धी. सिद्धी, अगं ऐक जरा. केली या घरात ना माझ्या विचारांना अजिबात स्थान नाही. आम्हा म्हाताऱ्यांचे विचार म्हणजे यांच्यासाठी त्या आडगळीच्या खोलीतलं सामान. त्यांना ते फेकून तर द्यायचे नसतं, पण त्यांचा वापरही नको असतो, कारण कालबाह्य झालेलं असतं ना ते सामान. आम्हा म्हाताऱ्यांचे विचार सुद्धा यांच्यासाठी असेच आहेत. असो, सिद्धी, जेवायला चल बेटा. जेवणावरती राग काढू नये माणसानं.
धन्यवाद.